आम्ही वटवृक्ष मठाचे दर्शन घेताना आमच्या सोबत असे होईल आम्हाला कधी वाटलेही नव्हते. आमच्या सोबत काय झाले यासाठी आमचा हा भाग पूर्ण बघा. आम्ही समाधी मठाचे दर्शन घेऊन चोळप्पा महाराजांच्या वाड्याचे दर्शन घेऊन आम्ही निघालो वटवृक्ष ह्या मठाचे दर्शन घ्या. 15 ऑगस्ट आणि संडे हा हॉलिडे असल्यामुळे मठामध्ये भरपूर अशी गर्दी होती. वटवृक्ष हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रमुख स्मृतीस्थानापैकी एक मानले जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार स्वामी समर्थ वटवृक्षात असत आणि भक्तांना दर्शन देत असत. म्हणून अनेक भक्तांसाठी हा वटवृक्ष केवळ एक झाड नसून स्वामीच्या उपस्थितीचे पवित्र स्थान मानले जाते. गाभाऱ्यामध्ये एवढी गर्दी होती की आम्हाला स्वामींचे दर्शनही नीट घेता आले नाही. आम्हाला दर्शन काही नीट घेता आले नाही, पण आम्हाला काही वाईट वाटत नाही, कारण स्वामीही या गर्दीमध्ये होते हे आम्हाला माहित होतं. कारण की स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताला एकटे सोडत नाहीत, तर ते भक्तासोबतच असतात. या टायमिंगला दर्शन नीट झाले नाही म्हणून काय झाले, पण स्वामी मला पुन्हा बोलवतील हे मला माहित आहे. वटवृक्षाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो महाप्रसादाकडे. महाप्रसादाकडे जाताना आमचे काही आम्हाला फॉलोअर्स भेटले. त्यांच्याशी थोडंसं बोलून आम्ही पुढे निघालो. प्रसादाच्या लाईनीपाशी पोहोचल्यानंतर आम्हाला समजले की लाईन खूप मोठी आहे आणि तिथे 3 तास लागणार आहे. आम्ही लाईनीपाशी वेळ न घालवता आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि आपले अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. पुढील भागात आम्ही कुठे दर्शन घेणार आहे यासाठी आमचा पुढील भाग नक्की बघा.